माऊली माऊलीचा गजर करत पंढरपूरला निघालेले वारकरी देवघाट पार करून सासवडला थांबून सोमवारी सकाळी जेजुरीच्या वाटेने चालत होते. अवघड टप्पा पार करून आलेला थकवा विठुनामाचा जप करत लांब घालवला होता. जेजुरी गडाची दीपमाळ खुणावत होती, पण त्याच वेळी एक भरधाव ट्रक दिंडीत घुसला आणि वारकऱ्यांवर काळाचा घाला पडला. या भीषण अपघातात अनेक वारकरी जखमी झाले, तर 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघींची प्रकृती गंभीर आहे. पण सोमवार 13 जुलैच्या सकाळी नेमकं घडलं काय? नांदेडचा ट्रक, सांगलीच्या महिला वारकरी आणि औषधं घेण्याची एक चूक जीवावर कशी बेतली, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय पुलभिडू. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडवरून जेजुरी मुक्कामी जात आहे. सकाळीच पालखी जेजुरीसाठी मार्गस्थ झाली. रस्त्याच्या एका बाजूने वारकरी चालत होते, तर दुसऱ्या बाजूने गाड्यांना रस्ता खुला करून देण्यात आला होता. त्यावेळी दिंडी बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण 500 मीटर अंतरावर भोंगळेमाळा परिसरातल्या हॉटेल शिवदीप लॉजिंगच्या समोर आली होती. साधारण सकाळी 8:30 वाजण्याची वेळ. दिंडीच्या शेजारून काही वाहनं जात होती. यात जास्ती करून वारकऱ्यांसाठी शिदा घेऊन जाणाऱ्या दिंडीसोबतच असलेल्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली यांचा समावेश होता. अशातच MH43E 4908 हा ट्रक मागच्या बाजूने दिंडीत घुसला. भरधाव वेगातला हा ट्रक वारकऱ्यांच्या गर्दीत शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. ट्रकचा वेग इतका होता की जवळपास 20 वारकऱ्यांना धडक बसली. या सगळ्यात मोठा गोंधळ उडाला. ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येऊ लागला. तातडीने स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनातले लोक घटनास्थळी पोहोचले. या अपघातात एकूण 20 वारकरी जखमी झाले. 7 वारकरी गंभीर जखमी असल्याचं समजल्यावर या वारकऱ्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण 3 महिला वारकऱ्यांना डॉक्टरांनी उपचाराआधीच मृत घोषित केलं. तर 4 महिलांची प्रकृती अजूनही गंभीर असल्यानं त्यांच्यावर जेजुरीच्या ICU हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जेजुरी संस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी हा अपघात जेजुरी जवळच्या सासवडे गावात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एक ट्रक अचानक दिंडीत घुसला. आतापर्यंत 3 महिलांचा मृत्यू झालाय. मृत महिला सांगलीच्या दिग्रस परिसरातल्या आहेत, अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली. दिंडीत घुसलेला ट्रक हा नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथल्या रंगनाथ महाराज पोखर बिशीकर यांच्या दिंडीचा ट्रक आहे. तर अपघातात ज्या महिला मृत पावल्या त्या महिला सांगलीच्या कसबे दिग्रस भागातल्या आहेत. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या 3 महिला वारकऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अपघात नेमका का झाला, कुठले नियम मोडले गेले, या सगळ्याची चौकशी केली जाते. पूर्ण चौकशी करून अपघाताचं नेमकं कारण सांगण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येते. या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार भरपूर वाहनांची गर्दी झाली होती. तेव्हा एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसली आणि त्या ट्रकचा आरसा फुटला. आरसा फुटल्यानंतर तो ड्रायव्हर तिथून जोरात निघाला. त्याने भरधाव वेगाने ट्रक काढला आणि तो पाठीमागून थेट दिंडीत घुसला. त्यावेळी 4 वारकरी ट्रकच्या चाकाखाली आले, तर इतरांना धडक बसली. ज्यांना धडक बसली त्या वारकऱ्यांना हाताला आणि पायाला मार लागलाय. जे गंभीर जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आम्ही धावपळ केली, पण ॲम्ब्युलन्स येण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं लागली. इथं प्रायव्हेट गाडी नव्हती. ज्या आमच्या गाड्या होत्या त्यात भरपूर सामान होतं, त्यामुळे आमचा जीव तुटत होता. अपघातानंतर जमलेल्या काही लोकांनी ड्रायव्हरला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी मध्ये पडत ड्रायव्हरला सोडवलं आणि ताब्यात घेतलं, अशी माहिती देण्यात आली. पण फक्त एक लेन सोडण्यात आली होती. रस्त्यांवर गाड्यांची गर्दी होती, त्यामुळे गाडी थेट दिंडीत कशी काय घुसली असा प्रश्न विचारण्यात येतोय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या ट्रकचा चालक 70 वर्षांचा आहे. ताप आल्यामुळे त्याने सोमवारी सकाळी गोळ्या खाल्ल्या होत्या. याच गोळ्यांमुळे त्याला ग्लानी आली आणि त्याचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे ट्रक थेट दिंडीत घुसला, असं सांगण्यात येतंय. या अपघाताबद्दल पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार वारकरी व वाहनांची सुरक्षित व नियोजित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने रस्ता डिवायडरद्वारे विभागण्यात आला होता. डिवायडरच्या उजव्या बाजूचा रस्ता केवळ वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला होता, तर डाव्या बाजूचा रस्ता पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आला होता. तरीही काही वारकरी अधूनमधून वाहनांसाठी राखीव असलेल्या रस्त्यावर येत किंवा त्या मार्गाने चालत होते. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा येथील रंगनाथ महाराज पोखर बिशीकर यांच्या दिंडीचा ट्रक, जो पालखीसोबत असलेल्या वाहनांपैकी एक होता, तो डिवायडरच्या उजव्या बाजूने म्हणजे वाहनांसाठी राखीव मार्गाने जेजुरीकडे जात होता. त्याचवेळी सांगली जिल्ह्यातल्या कसबे दिग्रस येथील दिंडीतील 7 महिला वारकरी वाहन मार्गावर उपस्थित होत्या. प्राथमिक चौकशीत असं निदर्शनात आलं आहे की ट्रक चालक वय वर्ष 70 हा अस्वस्थ होता. त्याने ताप व सर्दीसाठी औषधं घेतली होती. जेजुरीकडे जात असताना दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ट्रक डाव्या बाजूला वळवला, ज्यामुळे ट्रकने त्या 7 महिला वारकऱ्यांना धडक दिली. आता
ट्रक चालकाने ट्रक गोळ्यांच्या ग्लानीत वळवला, आरसा फुटून छोटासा अपघात झाल्याने वळवला की तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास सुरू आहे. अपघात झाल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी वारकरी महिलांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जखमी वारकऱ्यांना धीर दिला. वारकऱ्यांवर तातडीने उपचार करण्याचे आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. तसंच शासनाच्या GR प्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करत आहोत असंही सांगितलं. तर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपण अपघात होऊ नये, सुरळीतपणे सोहळा पार पडावा यासाठी काळजी घेत असतो, पण वारकऱ्यांनीही आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. तर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दरवर्षी असे अपघाताचे प्रकार घडणं गैर आहे. वारकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नुसती आर्थिक मदत देऊन काही होणार नाही, तर उपाययोजना करायला हव्यात. एखाद्या कुटुंबावर असा आघात होत असेल तर त्या कुटुंबाला आध्यात्मिक मार्ग स्वीकारताना काय वाटेल असा सवालही मुनगंटीवार यांनी केला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही महिला या 55 ते 60 वर्षांच्या आहेत. मूळच्या सांगलीच्या असलेल्या या महिला पालखीच्या पुढे असलेल्या दिंडीत माऊलींचा, विठुरायाचा गजर करत चालल्या होत्या. पण काळाची झडप त्यांचा हा गजर थांबवणारी ठरली. गजर थांबला तो कायमचाच. पण अर्थात या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत. ट्रॅफिकचं नियोजन झालं नव्हतं का? डिवायडरची आखणी नीट नव्हती का? वारकरी नेमून दिलेल्या रस्त्यावर चालत नव्हते की ट्रक चालकाचं औषध घेऊन प्रवास करणं जीवावर बेतलं? या प्रश्नांची उत्तरं आता चौकशीत मिळणं आणि सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना होणं जास्त महत्त्वाचं आहे.